मी आहे रिया आणि रियाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। तर आज मी तुम्हाला झटपट आणि पटकन होणारा पायनॅपल शिरा दाखवणार आहे। तर त्या रेसिपीसाठी आपण पहिल्यांदा 1 वाटी रवा भाजायला घेऊया। एका पॅन मध्ये मी रवा घेतलाय भाजायला 1 वाटी। आता आपला रवा भाजून झालेला आहे। रवा भाजला की त्याचा एक थोडासा हलका कलर चेंज होतो आणि त्याचा वास पण येतो भाजल्याचा। तर आपण हा एका डिश मध्ये काढून घेऊया। आता आपण ह्याच्यात 1-2 चमचे तूप घालून घेऊया आणि यामध्ये थोडे ड्राय फ्रूट्स परतून घेऊया। मी ह्याच्यात काजू, बदाम, पिस्ता घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्राय फ्रूट्स घेऊ शकता आणि थोडेसे मनुका घेतलेले आहेत। ते आपण तुपावर थोडेसे परतून घेऊया। आता हे चांगले परतून झालेले आहेत। आपण ह्याच्यात पायनॅपल कट केलेला आहे ते घालून घेऊया आणि ते पण चांगले परतून घेऊया। साधारण 1 मिनिट हे चांगले परतून घ्यायचं आणि आपण जो भाजलेला रवा आहे तो ह्याच्यात घालून घ्यायचा आणि तो पण आपण ह्याच्यावर एकदा परतून घेऊया। रवा भाजलेला आहे त्यामुळे जास्त परतायची गरज नाही। 1-2 मिनिटं हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे। आता मी हे 2 मिनिटं चांगलं परतून घेतलेलं आहे। तर आपण ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच वाटीने 3 वाटी आपण पाणी घालायचं आहे याच्यात आणि आपण आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। ह्याला एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे। यामध्ये एक पिंच आपण थोडीशी हळद घालून घेऊया म्हणजे त्याला एक कलर चांगला येतो आणि हे मिक्स करून घेऊया। इथे मी कुठे कलरचा वापर केलेला नाहीये, हळदीचा जेवढा कलर येईल तेवढाच। तर ह्यातलं हे पाणी सगळं आटलेलं आहे। आपण ह्याच्यात आता 1 पाऊण वाटी साखर घालून घेऊया। गोड तुम्हाला हवं तसं तुम्ही ॲडजस्ट करून घ्या आणि हे आता चांगलं मिक्स करून घेऊया। ह्याला परत एकदा पाणी सुटेल साखरेमुळे। ह्याच्यात आपण यामध्ये आपण अजून एखादा चमचा तूप सोडून घेऊया। आपण आता ह्याच्यात थोडीशी वेलची पावडर घालून परतून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया। आपला हा पायनॅपल शिरा बनवून रेडी झालेला आहे। तर आपला हा पायनॅपल शिरा बनवून तयार झालेला आहे। तुम्ही रेसिपी नक्की करून बघा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।